मित्रांनो, तुमचं माझ्या स्वागत आहे. माझं नाव देवेश करतो. तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे आता नवीन प्रकार गाडी बनवलं आहे, जी असणार आहे मॉडल मारुती सुझुकीचं मॉडल आहे. लेटेस्ट आहे, पण ती होती आधीची जी मी केलेली ती टॉप मॉडल होती. आता जी आहे ती VXI ऑप्शनल आहे. तुम्हाला दाखवतो कोणती गाडी. मित्रांनो, तुमच्याकडे परत आज नवीन गाडी बनवलं आहे. ही आहे मारुती सुझुकीची लेटेस्ट मॉडल आहे स्विफ्टची. ही आहे VXI ऑप्शनल. याच्या आधी पण मी जी टॉप मॉडल आहे ZXI प्लस ऑटोमॅटिक त्या पण गाडीचा रिव्ह्यू बनवलेला, पण ती होती ड्युअल टोनमध्ये. ही आहे सिंगल टोनमध्ये. ठीक आहे, तुम्हाला त्या गाडीचा जर बघायचा असेल व्हिडिओ तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. या गाडीमध्ये तुम्हाला काय काय फीचर असतात तुम्हाला जेव्हा पूर्णपणे मी आज रिव्ह्यू देणार. तुम्ही शेवटपर्यंत बनवणार. स्टार्ट करतो गाडीच्या पहिल्यांदा फ्रंटपासून. हेडलाईट तुम्हाला ऑलमोस्ट तुम्हाला सेमच असणार दिलेले, जे तुम्हाला VXIमध्ये दिलेलं असणार तुम्हाला तेव्हाच तुम्हाला VXI ऑप्शनमध्ये दिलेलं असणार आहे. LED तुमचा प्रोजेक्टर हेडलाईट दिलेलं असणार आहे, पण हा LED नसेल तुमचा, हा असणार आहे दिलेला हॅलोजनमध्ये आय थिंक. ठीक आहे, इकडे झालं तुम्हाला टॉप मॉडलमध्ये भेटतं इथं DRL, पण तुम्हाला इथं भेटणार आहे VXI ऑप्शनमध्ये. आणि VXIमध्ये तुम्हाला इथं हे क्रोममध्ये ही पट्टी भेटेल. टर्न इंडिकेटर लाईट आणि आपली रिव्हर पार्किंग लाईट जे असतात तुम्हाला दोघे दिले असणार हॅलोजनमध्ये. यामध्ये तुम्हाला सेमच भेटेल. आपला फॉग लाईट भेटणार नाही तुम्हाला. टॉप मॉडलमध्ये तुम्हाला फॉग लाईट भेटून जाईल. सेमच तुम्हाला इथं ग्रीन दिलेली असणार आहे पियानो ब्लॅकमध्ये या ठिकाणी. ठीक आहे, सेंटरला तुम्हाला सुझुकीचा लोगो दिलेला असणार आहे मोठा या ठिकाणी. आणि स्विफ्टची तुम्हाला ब्रँडिंग इथं दिलेली असणार आहे. खालची क्लॅडिंग पण तुम्हाला सेमच दिलेली असेल ब्लॅक कलरमध्ये इथं या ठिकाणी. वरचा हा जो पोर्शन आहे याचा हा तुम्हाला सेमच दिलेला असणार आहे. ही डिझाईन जी आहे ती वरती तुम्हाला वायपर दिलेलं असणार आहे, वॉशर दिलेलं असेल. ही गाडी फक्त पेट्रोल मॉडलमध्ये CNGमध्ये नाही आहे. ही तुम्हाला CNGमध्ये पण भेटून जाईल मॉडल आणि विथ पेट्रोलमध्ये पण भेटून जाईल. त्यामध्ये तुम्हाला फक्त ती पण असणार आहे प्राईस CNGमध्ये आणि आपली पेट्रोलमध्ये ती पण प्राईस असणार आहे. ती तुमची वेगवेगळी दिलेली असणार आहे. ORVM तुमचे बॉडी कलरमध्ये दिलेले असतील. टर्न इंडिकेटर लाईट दिलेली असणार आहे आणि बॉडी कलरमध्ये तुम्हाला याचं तुम्हाला हँडल पण भेटून जाईल. विथ तुम्हाला इथं तुम्हाला रिक्वेस्ट सेन्स भेटणार नाही, कारण की ही VXI ऑप्शनल आहे. VXIमध्ये पण भेटत नाही आणि LSमध्ये पण तुम्हाला भेटत नाही. LSमध्ये तर हा बॉडी कलर नसतो, हा तुम्हाला बॉडी कलरमध्ये भेटेल. ठीक आहे, हँडल पण. आणि याच्यामध्ये तुम्हाला बेस मॉडलपासून तुम्हाला असणारे 6 एअरबॅग या गाडीमध्ये दिलेले. बेस मॉडल टू टॉप मॉडलपर्यंत LSI VXI ऑप्शनल ZXI आणि ZXI प्लसमध्ये तुम्हाला 6ही व्हेरियंटमध्ये तुम्हाला 5ही व्हेरियंटमध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे 6 एअरबॅग यामध्ये. आधीच्या मॉडलमध्ये भेटत नव्हतं हे आपले एअरबॅग्स. आधीच्या फ्रंटला तुम्हाला टायरची साईज सांगतो किती असणार आहे. ती टायरची तुम्हाला साईज असणार आहे 165/80 14 इंची तुमचे हे दिलेलं असणार आहे. स्टील तुम्हाला हे व्हील्स दिलेले असणार आहे विथ व्हील कॅप दिलेलं असणार आहे. पुढचे तुम्हाला सस्पेन्शन दिलेलं असणार आहे मॅक्स पर्सनमध्ये. आणि फ्रंटला तुम्हाला डिस्क असणार आहे आपले जी असणार आहे ब्रेक मध्ये असणार डिस्क ब्रेकमध्ये इकडे चायला. ठीक आहे, इकडे तुम्हाला मडफेक दिलेलं असणार आहे या ठिकाणी. आणि ही जर तुम्हाला क्लॅडिंग जर तुम्हाला काय लावायची असेल गाडीला एक्सेसरीच्या पडद्याने तुम्ही ती लावू शकतात खालच्या हाईट ठिकाणी इकडच्या हाईला खाली क्लॅडिंगला. ठीक आहे, पाठीमध्ये तुम्हाला ड्रम ब्रेक दिलेली असणार आहे आणि पाठीमध्ये सस्पेन्शन दिलेलं असणार आहे टॉर्जन बीममध्ये. आणि हे बघा आधीच्या स्विफ्टमध्ये जे पण तुम्हाला होतं हँडल हे तुम्हाला पहिले पिलरला होतं दिलेलं. आता या मॉडलमध्ये तुम्हाला पण सेमच दिलेलं असणार आहे. ते तुम्हाला खाली दिलेलं असणार इथं या ठिकाणी. वरती तुम्हाला वायरलेस तुम्हाला अँटेना भेटेल इकडे जायला. तुम्हाला तर रूफले तर राहून घेतात तुम्ही ते लावून घेऊ शकता इकडे साईडला. आता मी तुम्हाला या गाडीची रिअल प्रोफाईल दाखवतो. रिअल प्रोफाईलमध्ये तुम्हाला पण सेमच दिलेलं असणार आहे, काही चेंजेस नसेल यामध्ये दिलेलं. म्हणजे तुम्हाला स्पॉयलर दिलेलं असेल, हाय माउंट स्टॉप लॅम्प दिलेलं असणार आहे, वॉशर नसेल दिलेलं, डिफॉगर असेल, वायपर नसेल तुम्हाला दिलेलं याच्यामध्ये. ठीक आहे, सेंट्रलला तुम्हाला सुझुकीचा लोगो असेल, स्विफ्टची ब्रँडिंग दिलेली असणार इकडे साईडला. सेमच तुम्हाला टेल लाईट तुम्हाला सेमच असेल दिलेली. ही तुम्हाला स्ट्रिप दिलेली असेल DRLची. नंतर मग हे टेल लाईट असणार आहे LEDमध्ये. रिव्हर पार्किंग लाईट आणि आपली याची टर्न इंडिकेटर लाईट ती तुम्हाला दिलेली असणार आहे खालच्या आडल्या इथं. ती तुम्हाला असणार आहे हॅलोजनमध्ये दिलेली असेल. तुम्हाला 4 पार्किंग सेन्सर दिलेले असतील आणि कॅमेरा नसेल तुम्हाला त्यामध्ये दिलेला. खाली तुम्हाला नंबर जागा दिली असणार आणि 2 रिफ्लेक्टर दिलेले असेल इथं इकडे साईडला. ठीक आहे, आता तुम्हाला साईड प्रोफाईलमध्ये टाकी तुमची ही असणार आहे गाडीची तुम्हाला ही असणार आहे आणि 37 लिटरपर्यंत तुमची याची दिलेली असणार आहे फ्युलची टाकी. आणि आता तुम्हाला रिअल प्रोफाईल येते खातो डोअर ओपन करून. डोअरमध्ये तुम्हाला सेमच दिलेलं असेल इथं. ठीक आहे, सिंगल डोअरमध्ये तुम्हाला हे डोअर दिलेलं असणार इकडच्या साईडला या ठिकाणी. आणि तो तुम्हाला इथं थोडीशी ग्राफिक दिलेली असणार इकडच्या साईडला, म्हणजे ती याच्यामध्ये असणार आहे नॉर्मली फायबरमध्येच असणार पूर्णपणे तुमचं हे तुमचं कवर पाण्याचं. पॉवर विंडोचं स्विच दिलेलं असणार इकडच्या साईडला. क्रोम डोअर हँडल दिलेले असतील. इथं तुम्हाला तो स्पेस दिले असणार आहे. बॉटलवर दिलेलं असणार 4 तुम्हाला स्पीकर दिलेले असतील. या गाडीमध्ये तुम्हाला ट्विटर भेटणार नाही. ट्विटर नाही तुम्हाला. आणि इथं बघा हे आपले रिफ्लेक्टर दिलेले असतील आणि ही टूल किट दिलेली असतं इकडच्या साईडला. ठीक आहे, आणि हे जे असणार आहे हे ड्रेस तुमची असणार फिक्समध्ये इकडच्या साईडला. आमरेस भेटणार नाही, नॉर्मली असणार आहे फॅब्रिकमध्ये तुमचं हे सीट दिलेलं असणार इकडच्या साईडला. ठीक आहे, आणि आतमध्ये तुम्हाला लॅम्प होतं फ्रंट राईट. ठीक आहे, इकडच्या साईडला तुम्हाला डिक्की पण ओपन करून दाखवतो 1 मिनटं.
डिक्की तुमची एवढी असणार दिलेली, ठीक आहे. पार्सल ट्रे भेटून जाईल तुम्हाला याच्यामध्ये. लॅम्प तर नसेल याच्यामध्ये तुम्हाला, हां लॅम्प नाही आहे, फक्त हुक दिलेलं असं याच्याला. आणि इथं तुम्ही आपलं टूल किट ठेवू शकता इकडच्या साईडला या ठिकाणी, ठीक आहे. आणि एवढी तुमची स्पेस दिली असेल. आणि स्पेअर व्हील तुम्हाला याच्या खाली दिलेली असणार आहे. हे पण तुम्हाला सेमच दिलेली असेल 165/80 R 14 इंची तुमची हे स्ट्रेटिंग दिलेली असेल इथं ब्लॅक कलरमध्ये. जॅक बिग तुम्हाला भेटून जाईल खालच्या साईडला इथंच. जॅक बिग पण तुम्हाला त्याच्या भेटेल ज्या आतमध्ये. आणि तुमची बूट पेस्ट तुम्हाला, आता मी डिक्की बंद करतो गाडीची आणि ड्रायव्हर साईडचा डोर ओपन करतो. इथं पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे. हे पूर्णपणे तुम्हाला फॅब्रिकमध्ये दिलेलं असेल हा पार्ट. आणि तुम्हाला तिथं टीचिंग ही दिली असणार आहे, आपल्या डिझाईन असेल दिलेली थोडीशी या ठिकाणी. इथं पण असेल ना, इथं पण असेल. तर क्रोम डोर हँडल दिलेलं असेल, ओव्हरवेनचे कंट्रोल असेल, लॉक अनलॉक. आणि हे आपले स्विच असणार आहे पॉवर विंडोचे. बॉर्डर होल्डर स्पीकर आणि थोडीशी स्पेस दिली असणार आहे. आणि इकडच्या साईडला तुम्हाला सीटच्यामध्ये तुम्हाला टॉप मॉडलमध्ये इथं हाईट ॲडजस्टेबल तुम्हाला लेवल भेटेल, की भेटेल. आणि इथं VX ऑप्शनमध्ये आणि VXमध्ये तुम्हाला फक्त दिलेलं असणार रिक्लाईन करण्यासाठी आणि पाठीमागे पुढे करण्यासाठी इथं लिव्हर दिलेलं असणार आहे. आणि ही गाडी जी असणार आहे तुम्हाला 5 स्पीड मॅन्युअली गिअर बॉक्स भेटेल तुम्हाला याच्यामध्ये. VX आहे ऑप्शनलमध्ये. स्टेअरिंगवरती तुम्हाला बसू शकतात. तुम्हाला फक्त एन्फोटेनमेंट सिस्टीमचे कंट्रोल भेटतील. आणि एन्फोटेनमेंट सिस्टीम जो असणार तुम्हाला तो 7 ते 8 इंचमध्ये दिलेला असणार आहे या ठिकाणी. 17.28 सेंटीमीटर तक असणार तो एन्फोटेनमेंट सिस्टम. अँड्रॉइड ॲटो आणि ॲपल कारप्ले दिलेलं असणार आहे. तुम्हाला मी आतमध्ये बसून दाखवतो, एक मिनटं. तुम्हाला चावी पण दाखवतो गाडीची. चावी कुठे, चावी इथंच आहे. हे बघा, चावी तुमची अशी असणार दिलेली, नॉर्मली की असणार आहे. लॉक अनलॉक फक्त तुम्हाला एवढं फक्त दिलेलं असणार आहे, ठीक आहे. आणि इथं बघा, तुम्हाला इथं दिलेलं असणार आहे ट्रॅक्शन कंट्रोल. आणि हे ऑटोमॅटिक तुम्हाला ऑन ऑफ करू शकतात. हेडलाईटची कंट्रोल दिली असणार आहे, ठीक आहे. लेवल तुम्हाला पाहिजे त्याची ACची वेंट दिलेली असणार आहे. पुढचा डॅशबोर्ड तुम्हाला दिलेलं असणार आहे हे फायबरमध्ये, ठीक आहे. की आता मी आतमध्ये टाकतो गाडीची आणि आतमध्ये तुम्हाला बसून पण दाखवतो. अरे वा, ठीक आहे. गाडी फक्त तुम्हाला ऑन करून दाखवतो बस. हे बघा, तुमचं पुढचं कस्टर जे असणार आहे तुम्हाला असं दिलं असणार आहे. लेफ्ट साईडला तुम्हाला असणार आहे RP मीटर, सेंटरला तुम्हाला यामध्ये दिलेली असणार आहे. राईट साईडला तुम्हाला दिलेली असणार आहे स्पीडोमीटर, ठीक आहे. आणि बाकीचे तुमची इथं इकडे झालं दिलेली असणार फंक्शन्स, ठीक आहे. आणि इथून आपण हे चेंज करू शकतो, किती किलोमीटर झालं ते ट्रिप A ट्रिप B आपण इथं सेट करू शकतो या ठिकाणी. वरती तुम्हाला टायमिंग दिलेलं असणार आहे. आता सध्या डोर ओपन आहे म्हणून तुम्हाला ते ओपन दिसत, बंद करतो याला, ठीक आहे. हे झालं. आणि इकडच्या साईडला तुम्हाला दिलेलं असणार आहे हे टेम्परेचरचं इकडच्या साईडला, ठीक आहे, या ठिकाणी. आणि खाली तुम्हाला इकॉनॉमी दिलेली असणार आहे, फ्युलची किती आहे ती, ठीक आहे. हे बघलं, हां इथं किती किलोमीटर झालं ते ॲव्हरेज किती आहे तो एवढं तुम्हाला याच्यामध्ये दिसत राहील, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला एवढं दिसून जाईल. इकडच्या तुमचे दिलेले असणार आहे हेडलाईटचे कंट्रोल आणि टर्न इंडिकेटरला दिले असणार आहे. स्टेअरिंग तुमचं नॉर्मली दिलेलं असेल इकडच्या साईडला. ओव्हरव्ह्यू तुम्ही आतमधून ॲडजस्ट करू शकतात इकडच्या साईडला. वरती तुम्हाला सनवायझर दिलेलं असणार आहे आणि तिकीट होल्डर दिलेलं असणार आहे इकडच्या साईडला. लॅम्प भेटेल तुम्हाला हॅलोजनमध्ये. माईक हे दिलं असणार आहे, माईक इकडे जायला. IRVM दिलेले असणार आहे, डे नाईट. ही सेमच तुम्हाला इकडे पण सेमच दिलेलं असणार आहे. सनवायझर विथ मिरर दिलेलं असणार इकडे जायला. लॅम्प आहे तुम्हाला. इथं तुमची सॉफ्ट डोअर हँडल दिलेलं असतील. तुम्हाला 6 एअरबॅग भेटतील, 2 पुढचे असतील आणि बाकीचे साईडला इथं कर्टन असेल आणि इकडच्या तुम्हाला पिलर दिलेली असणार आहे. टोटल तुम्हाला 6 एअरबॅग भेटतील. ABS, EBD, ESP, हिल होल्ड असिस्ट, हिल ट्रॅक्शन कंट्रोल हे तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. नंतर मग पाठीमागे तुम्हाला सांगायला गेलो तर पार्किंग सेन्सर असणार आहे. कॅमेरा भेटणार आणि तुम्हाला याच्यामध्ये टॉप मॉडलमध्ये कॅमेरा भेटेल तुम्हाला. नंतर मग तुमचं एन्फोटेनमेंट सिस्टीम हा असणार आहे, अँड्रॉइड ॲटो अँड ॲपल कारप्ले असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला नॅव्हिगेशन असेल, ब्लूटूथ असणार आहे, वायफाय पण दिलेलं असणार आहे. नंतर मग तुम्हाला याच्यामध्ये ॲव्हरेज सगळं भेटून जाईल यामध्ये या ठिकाणी, ठीक आहे. ॲव्हरेज असणार आहे, फ्यूल इकॉनॉमी किती आहे ते पण दिसून जाईल. नंतर मग तुम्हाला काय सेटिंग करायचं तुम्ही ते करू शकतात सेटिंगमध्ये. बाकीचं तुम्हाला याच्यामध्ये सगळं भेटून जाईल. इकडे तुम्हाला FM दिलेलं असणार आहे, AM दिलेलं असणार आहे. नंतर मग सेंटर तुम्हाला हॅझेट लांब आहे, हे प्लायसीची इव्हेंट दिलेली असणार आहे. इथं फक्त तुम्हाला थोडंसं इथं बघा, इथं या ठिकाणी थोडंसं हे दिलेलं असणार आहे, दिलेली असणार आहे. जी तुमची डिझाईन इथं दिलेली असणार आहे. ही जशी डिझाईन आहे ना तशी डिझाईन तुम्हाला इथं दिलेली असणार आहे थोडीशी या ठिकाणी. ग्लोव बॉक्स पण तुमचा भरपूर मोठा दिली असणार आहे. आपलं हे असणार आहे फर्स्ट एड किट आणि बुक दिलेली असणार इकडे जायला, ठीक आहे. मॅट तुम्हाला लावून घेतली असेल तर तुम्ही ते एक्सेसरीजपर्यंत लावून घेऊ शकतात.
इथं तुम्हाला दिले असणारे हे 12 वोल्टचं तुम्हाला सॉकेट दिलेलं असेल आणि इकडच्या तुम्हाला दिले असणारे हे USB पोर्ट. ठीक आहे, USB पोर्ट फक्त सिंगल असणार आहे. तुम्हाला जर ऑक्स लावून घेता तर तुम्ही पण लावून घेऊ शकतात. 2 कप होल्डर दिलेले असतील. इकडच्या साईडला हँड ब्रेक आहे. इकडं पण तुम्हाला एक कप होल्डर किंवा आपला हे दिले असणार बॉटल होल्डर इकडच्या साईडला दिले असणार आहे स्टोरेजमधून. तर लॅम्प हा मी बंद करून टाकतो. इकडच्या साईडला पण तुम्हाला सगळं सेम दिलेलं असणार आहे. ठीक आहे, आणि स्टेअरिंग तुमचं नॉर्मली असणार आहे. तुम्हाला असं लेझर मेजरमध्ये भेटणार नाही. हे तुम्हाला पूर्णपणे दिलेलं असणार नॉर्मलमध्ये. सेंटरला तुम्हाला सुझुकीचा लोगो असेल. इकडे तुम्हाला तर क्रूज कंट्रोल भेटणार नाही कारण की VX ऑप्शनल आहे. टॉप मॉडलमध्ये तुम्हाला क्रूज कंट्रोलचं बटन इथं भेटून जातील या करण्यासाठी, ऑपरेटिंग करण्यासाठी. इकडच्या साईडला एवढं तुम्हाला सगळं यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे, आणि एक मिनिट आहे का, हे बघा इकडे खाली तुम्हाला दिली असणारी बोर्ड ओपन करण्यासाठी आणि आपलं याचं फ्यूलची कॅप ओपन करण्यासाठी तुम्हाला दिली असणारी लिव्हर. तुम्हाला मी आता गाडीचं तुम्हाला हे दाखवून देतो. याच्यामध्ये तुम्हाला फीचर पण सांगतो काय काय भेटेल तुम्हाला. आणि तर हे बघा आपलं क्लायमेट कंट्रोल पण तुम्हाला पूर्णपणे दिले असणार आहे या टाईपमध्ये. ठीक आहे, पूर्णपणे पियानो ब्लॅकमध्ये तुमची ही बाजूची ही डिझाईन दिली असणार आहे या ठिकाणी. आधीच्या मॉडलमध्ये तुम्हाला हे वेगळं होतं, हिची डिझाईन ही क्लायमेट कंट्रोलच्या ठिकाणी. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला ही इथं तुम्हाला ही दिली असणार वेगळी दिली असणार इकडच्या साईडला. सॉरी, आपण करू शकतो, वाढवू शकतो, कमी करू शकतो इथं. आता मी गाडी बंद करतो आणि बोर्ड ओपन करून तुम्हाला इंजिनबद्दल माहिती देतो याच्या. ठीक आहे, पहिल्यांदा गाडीला बंद करून टाकतो. ठीक आहे, चला. बोर्ड ओपन करण्यासाठी ही लेवर ओपन, याला पण इकडे साईडला आवाज करणार नाही गाडी. पहिल्यांदा मी बोर्ड ओपन करतो, नंतर तुम्हाला दाखवतो. जरा तुमचं इंजिन असं दिलेलं असणार आहे. आयुष्य लायसन्ससाठी जागा दिली असेल. इंजिन तुम्हाला असं दिलेलं असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला 1 लिटरचं असणार आहे इंजिन आणि 1.2 लिटरचं तुमचा झेडसाठी तुम्हाला आता इंजिन मिळेल. जे 1200 सीसीचं इंजिन दिलेलं असणार आहे. मॅक्झिमम पॉवर भेटते 60 किलोवॅटची, जी 5700 RPM चालते आणि 111.7 नंतर टॉर्क भेटतो तो 4300 RPM चालतो. ज्यामध्ये तुम्हाला फक्त स्टार्टिंगला भेटत होतं 4 सिलेंडर. आता तुमच्यामध्ये 3 सिलेंडरमध्ये दिलेले की तुम्हाला पॉवर पण सेवन भेटेल आणि मायलेज पण तुमची चांगली काढता येईल. मायलेज तुम्हाला सांगायला गेलो तुम्हाला 24.8 किलोमीटर पर लिटरची तुम्हाला मायलेज भेटते या पेट्रोल मॉडलमध्ये. इकडं तुम्हाला दिलेलं असणार ABS ABDची तुम्हाला ब्रेकिंग सिस्टम दिलेली असणार आहे. तर खाली तुम्हाला गेअरबॉक्स दिलेलं असणार आहे. खाली तुम्हाला पॅकिंग असं दिलेली इंजिनच्या खाली 3 सिलेंडर तुम्हाला इंजिन दिलेलं असणार आहे. याच्या आधी तुम्हाला जे पण इंजिन भेटत होतं ते तुम्हाला 4 सिलेंडरमध्ये भेटत होतं आधीच्या मॉडलमध्ये. पण तुम्हाला जी पण पॉवर भेटत होती तुम्हाला ऑलमोस्ट तुम्हाला सेम असणार दिलेली 3 सिलेंडरमध्ये पण, आणि 3 सिलेंडरमध्ये तुम्हाला पण सेम दिलेली असणार पॉवर या ठिकाणी. बॅटरी दिलेली असणार आहे साईडला. हे आपले फ्यूजचे कंट्रोल असेल बाकीचे, आणि आपला वायपर आणि हे असणार ब्रेकचं ऑइलच्या ठिकाणी केलेलं. ठीक आहे, एवढं तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. आता मी पहिले ती बोर्ड बंद करतो. गाडीमध्ये जे पण डायमेन्शन तुम्हाला असणार ते तुम्हाला ऑलमोस्ट सेमच दिलेलं असणार आहे. तुम्ही ते पॉज करून बघू शकतात. लेंथ दिलेली असणार आहे 3860 mm पर्यंत. वीट दिलेली असणार 1735 mm पर्यंत. हाईट दिलेली असणार आहे 1520 mm पर्यंत. व्हील पेज दिलेली असणार आहे 2450 mm पर्यंत. ग्राउंड क्लिअरन्स दिलेलं असणार आहे 163 mm पर्यंत. यामध्ये तुम्हाला टोटल 9 कलर असतील. डुअल टोनमध्ये तुम्हाला 3 कलर असणार आहे. बाकी तुम्हाला सिंगल टोनमध्ये दिलेले असणार 6 कलर. एक असणार आहे रेड विथ मिडनाईट ब्लॅक कलर, दुसरा असणार आहे ब्लू विथ मिडनाईट ब्लॅक कलर, आणि तिसरा असणार आहे सिल्वर विथ मिडनाईट ब्लॅक कलर. हे तुम्हाला डुअल टोनमध्ये दिलेले असतील कलर. आणि सिंगल टोनमध्ये असणार तुम्हाला रेड, ऑरेंज, ग्रे कलर, सिल्वर कलर आणि व्हाईट कलर आणि ब्लू कलर. आणि गाडीवरती तुम्हाला कोणते जर एक्सेसरीज जर तुम्हाला लावून घ्यायचे तर तुम्ही ते लावून घेऊ शकतात. तुम्हाला त्याच्यासोबत किट पण भेटून जाईल, इन्शुरन्स भेटेल, आणि बाकीचं बॉडी कवर हे तुम्हाला भेटून जाईल. पार्किंग कवर असणार आहे ते. या गाडीची प्राईस तुम्हाला असणार आहे 9,08,000 पर्यंत. आणि डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज जी पण प्राईस असणार तुम्हाला ती अपडाऊन होत राहील. तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकतात की या गाडीची प्राईस किती आहे ती. चला मित्रांनो, अशी गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आता मी हा व्हिडिओ थांबवतो, आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतं तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. अशी जी गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आणि तुम्हाला या गाडीची जर इन्क्वायरी करायची असेल तुम्ही या शोरूमचा मी तुम्हाला ॲड्रेस देऊन टाकेल. ॲड्रेस आणि फोन नंबर देऊन टाकेल. कोणाला जर इन्क्वायरी करायची तुम्ही येऊन करू शकतात. तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल कल्याण शिरफळा या ठिकाणी.
आणि शोरूमचं नाव आहे या वेलॉक्स मोटर्स. आणि जे लोक माझ्या चॅनल नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची घंटी जी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. ज्यामुळे मी जेव्हा नवीन व्हिडिओ बनवत राहील त्याच्यावर तुम्हाला त्यांचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो, चला मित्रांनो, अशी गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया.